आज आपण बघत आहोत क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 3.2 फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर। आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायचे आहे आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहे। लास्ट लेक्चरला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट काढले आणि पोलर कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले होते, बरोबर आहे। बघा मग म्हणजे आपल्याला गिवन काय दिलं आहे, गिवन दिलेलं आहे x, y म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट आज आपल्याला दिलेले आहे रूट टू बरोबर आहे। मग आता पोलर कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, आर आणि थीटा फाइंड करायचं आहे, बरोबर आहे। पोलर कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे काय करायचे, आर आणि थीटा फाइंड करायचा आहे, ठीक आहे। बघा मग आता आर कसा फाइंड करणार, आरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला होता, काय फॉर्म्युला होता, √x² + y², ठीक आहे। मग आपल्याला x yच्या किमती ऑलरेडी दिलेल्या आहे, x yच्या किमती x ची किंमत दिलेली √2, √2चा स्क्वेअर काय येणार 2, बरोबर आहे। x ची व्हॅल्यू √2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, वाटलंच तर मी इथे लिहून देतो, ठीक आहे। yचा स्क्वेअर काय √2चा स्क्वेअर, ठीक आहे। स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे अंडररूटमध्ये काय येईल 2 + 2, 2 + 2 झाला 4, अंडररूटमध्ये 4 आणि 4चं √2 हा पॉझिटिव्ह येईल का, तर आर ही रेडियस आहे आणि रेडियस म्हणजे लेंथ आणि लेंथ ही नेहमी काय असते पॉझिटिव्ह, म्हणून आर = आला 2, ठीक आहे। आता आपल्याला फाइंड करायचं आहे थीटा। मग आपण एक फॉर्म्युला पण बघितला होता काल थीटासाठी, tan θ = x/y, सॉरी y/x, tan θ = y/x, देअरफॉर tan θ = y ची किंमत √2, x ची किंमत √2, √2/√2 बोथ गेट कॅन्सल म्हणजे किती उरला 1, tan θ = 1 आणि tan θ 1 केव्हा असतो π/4 ला, देअरफॉर θ = π/4, ठीक आहे। वाटलं असं ते असल्या tan π/4 = 1, देअरफॉर θ = π/4 म्हणजे आपले पोलर कोऑर्डिनेट काय झाले, r, θ = आला r ची किंमत आली 2 आणि थीटाची किंमत आली π/4, हे झाले आपले पोलर कोऑर्डिनेट, ठीक आहे। लक्षात आलं काय केलं आपल्याला, कार्टेशियन म्हणजे x, y दिलेला आहे आणि काढायचं काय होतं r, θ काढायचा होता, ठीक आहे। बघा मग आरसाठी सूत्र होतं √x² + y² दिलेल्या कार्टेशियन कोऑर्डिनेटचं रूटमध्ये काय करायचं होतं स्क्वेअर, म्हणजे आपलं आलं 2 आणि थीटा म्हणजे काय, tan θचा फॉर्म्युला होता y/x, yची आणि x ची किंमत टाकली आणि tan θ = 1, tan θ 1 केव्हा असतो तर π/4 ला, म्हणून आपलं पोलर कोऑर्डिनेट आले 2, π/4। बघा आपल्याला सेकंड दिलेलं आहे 0,1/2 म्हणजे काय दिलं आहे, x, y दिलेला आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहे 0,1/2, आपल्याला काढायचं आहे का पोलर कोऑर्डिनेट म्हणजे r, θ फाइंड करायचं आहे, ठीक आहे। सेम प्रोसेस आरसाठी फॉर्म्युला आहे √x² + y², ठीक आहे। x ची व्हॅल्यू काय दिली, x ची व्हॅल्यू दिली 0, 0चा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू दिली 1/2 त्याचा स्क्वेअर, 0चा स्क्वेअर येणार 0च आणि 1/2चा स्क्वेअर 1/4, 0 + 1/4 1/4 आणि याचं काय घ्यायचं आहे रूट म्हणजे 1/2, रेडियस आली 1/2, इथे लक्षात 0चा स्क्वेअर आणि y म्हणजे 1/2चा स्क्वेअर, 1/2चा स्क्वेअर 1/4, 0 + 1/4 आला 1/4, 1/4चं रूट म्हणजे 1/2 म्हणजे आपली रेडियस आली 1/2। आता थीटा फाइंड करायचा, थीटासाठी काय फॉर्म्युला आहे, वी हॅव tan θ = y/x म्हणजेच tan θ = y ची व्हॅल्यू दिली 1/2 आणि त्याला आपण x बद्दल 0 आणि कुठल्याही संख्येच्या डिनॉमिनेटरला 0 असेल तर ते येतं इन्फिनिटी, म्हणजे tan θ = आला इन्फिनिटी आणि tan हा इन्फिनिटी केव्हा असतो तर π/2 ला, tan हा इन्फिनिटी केव्हा असतो π/2 ला,
देअरफॉर थिटा इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे आपले पोलर कोऑर्डिनेट काय आले, आर कॉमा थिटा, पोलर कोऑर्डिनेट आले 0 आरची व्हॅल्यू आली 1/2 कॉमा पाय बाय 2. हे आले आपले पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट दिला आहे 1,-3. नेक्स्ट दिलं आहे 1,-3. थर्ड एक्झाम्पल दिलं आहे 1,-3. सॉरी 1,√-3 दिला. बघा मग म्हणजे आपल्याला x, y दिलेला आहे. तो दिलेला आहे 1,-√3 आणि फाइंड करायचा आहे r, थिटा. फाइंड करायचा आहे r, थिटा. बघा मग आता तीच प्रोसेस. r इक्वल टू काय, देअरफॉर r इक्वल टू √x² प्लस y² इज इक्वल टू अंडररूटमध्ये एक्सची किंमत 1चा स्क्वेअर प्लस वायची किंमत -√3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर 1च प्लस -√3चा स्क्वेअर प्लस आणि रूट कॅन्सल होईल म्हणजे 3 इज इक्वल टू 1 + 3 झाला 4. म्हणजे r इक्वल टू √4. देअरफॉर r इक्वल टू आला √2 4चं रूट म्हणजे 2. r इक्वल टू आला 2. आता फाइंड करायचं आहे आपल्याला थिटा. थिटासाठी काय सूत्र आहे मग, सेम वी हॅव tan θ इक्वल टू y/x. देअरफॉर tan θ इक्वल टू yची व्हॅल्यू दिली -√3. आता जसं आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढले होते बघा, tan इक्वल टू 1/2 काहीतरी काढले होते आपण, तसंच इथे tan इक्वल टू काय दिलं आहे -√3. म्हणजे काय येईल, tan θ हा √3 केव्हा असतो शोधायचा अगोदर. tan θ हा √3 केव्हा असतो, तर हा असतो π/3ला. केव्हा असतो, π/3ला. सॉरी tan π/3. आता इथे मायनस आहे, हा मायनस आपल्याला कॅन्सल करायचा आहे. मग tan मायनस कुठे असतो, तर सेकंड क्वाड्रंटला. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे म्हणजे काय करणार, पायमधून, बरोबर ना, पायमधून हा अँगल वजा करणार, पाय मायनस π/3. ठीक आहे, पायमधून दिलेला अँगल वजा केला म्हणजे tan θ इक्वल टू आला किती, क्रॉस प्रॉडक्ट बघा, tan क्रॉस प्रॉडक्ट केला 3π - π म्हणजे 2π/3. देअरफॉर θ इक्वल टू आलं 2π/3. म्हणजे आपले पोलर कोऑर्डिनेट आले r, θ इक्वल टू पोलर कोऑर्डिनेट काय आले 2,2π/3. 2,2π/3 हे आले आपले पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पलसाठी परंतु बघा इथे एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला जो पॉईंट दिलेला आहे तो कोणत्या क्वाड्रंटला आहे बघा. क्वाड्रंट जर बघितला तर x पॉझिटिव्ह आहे, x म्हणजे इथे, बरोबर, x पॉझिटिव्ह आणि y काय निगेटिव्ह. म्हणजे हा म्हणजे पॉईंट इथे कुठेतरी म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे. आणि आपण काढला कुठे बघा, पायमधून -π/3 केला म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलो आपण, सेकंड क्वाड्रंटमध्ये. आपल्याला पाहिजे कुठे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल, 2π बरोबर ना. इथे 1 राऊंड म्हणजे 2π आणि 2π θ मायनस करावं लागेल म्हणजे काय, 2π - π/3. क्रॉस प्रॉडक्ट करा, बघा काय येतं, क्रॉस प्रॉडक्ट 6π - π. 6π π गेला म्हणजे 5π/3. ठीक आहे. देअरफॉर θ इक्वल टू 5π/3. ओके, θ इक्वल टू 5π/3. मग पोलर कोऑर्डिनेट आले 2,5π/3. ओके, लक्षात आलं. पॉईंटकडे लक्ष देताना पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, पॉईंट हा फोर्थ क्वाड्रंटला येतो म्हणून आपण घेतला 2π - π/3. ठीक आहे. सेकंडमध्ये जर असता म्हणजे दोघीही एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह असता तर आपण घेतला असता सेकंडमध्ये म्हणजे π - π/3. पण फोर्थमध्ये असल्यामुळं काय केलं, 2π - π/3.
बघा आपल्याला चौथं एक्झाम्पल दिलं आहे 3√3/2 3√3/2 याचे फाइंड करायचे पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट x, y दिलेला आहे 3/2 3√3/2 हे दिलेली कार्टेशियन. पोलर फाइंड करायचे आहे म्हणजे r, θ आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर r साठी सूत्र आहे √x² + y² इज इक्वल टू x म्हणजे 3/2चा स्क्वेअर प्लस y म्हणजे 3√3/2चा स्क्वेअर इज इक्वल टू बघा 3चा स्क्वेअर 9/2चा स्क्वेअर 4 प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि √3चा स्क्वेअर म्हणजे रूट निघेल इंटू 3/2चा स्क्वेअर 4. ठीक आहे. आता बघा दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे बरोबर ना. दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे डिनॉमिनेटर आला 4 आणि हे झाले 27 अधिक 9 36. ठीक आहे. म्हणजे बघा किती आलं 36/4 म्हणजे 9 आणि 9चं रूट आलं 3 म्हणजे आपली आरची व्हॅल्यू आली 3. r इक्वल टू आला 3. आता फाइंड करायचं आहे आपल्याला थीटा. फाइंड करायचं आहे थीटा. देअरफॉर tan θ इक्वल टू tan θ इक्वल टू y/x. yची व्हॅल्यू दिलेली 3/2 xची व्हॅल्यू दिली 3/2. बघा 2 गेट कॅन्सल 3 गेट कॅन्सल. देअरफॉर tan θ इक्वल टू दिला आहे √3. मग tan θ √3 केव्हा असतो तर π/3ला. tan θ इक्वल टू √3 म्हणजेच tan π/3. देअरफॉर θ इक्वल टू π/3. ठीक आहे. म्हणजे आपले पोलर कोऑर्डिनेट आले आहे. देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट r काय आले पोलर कोऑर्डिनेट r, θ इक्वल टू rची व्हॅल्यू आली 3 आणि θची व्हॅल्यू आली π/3. ओके. या पद्धतीने आपले आले कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले होते आणि आपण काढले पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. आता बघू एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 इथे आपला संपलेला आहे. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिला आहे इन ट्रायंगल ABC इफ अँगल A इक्वल टू 45 अँगल B इक्वल टू 60 देन फाइंड द रेशो ऑफ ईच साइड. या ट्रायंगलच्या साईडचा काय फाइंड करायचा आहे रेशो. ठीक आहे. बघा गिवन दिलेलं आहे आपल्याला अँगल A इक्वल टू 45 डिग्री अँगल B दिलेला आहे 60 डिग्री. ठीक आहे. आता ट्रायंगल ABCमध्ये 2 अँगल दिलेले आहे म्हणजे काय तिघांची बेरीज किती असते 180. बरोबर आहे. तिघांची बेरीज असते 180. मग अँगल A दिला आहे 45 डिग्री B दिला आहे 60 डिग्री प्लस अँगल C आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल C इक्वल टू बघा 45 + 60 झाले 105. ते राईट साईडला घेताना झाली मायनस. ठीक आहे. म्हणजेच अँगल C किती आला 75. 180 - 105 म्हणजे अँगल C आला 75. आता बघा आपल्याला साइन रूल माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला साइन रूल. वी हॅव साइन रूल. लास्ट लेक्चरला आपण साइन रूल बघितलेला आहे. बघा साइन रूल काय होता A/sin A इक्वल टू B/sin B इक्वल टू C/sin C. ठीक आहे. या पद्धतीने आपण लास्ट लेक्चरला साइन रूल बघितलं होतं आणि इक्वल टू होतं K. ठीक आहे. आता बघा हा डिफरंट फॉर्ममध्ये आले साइन रूलचे डिफरंट फॉर्म किंवा डायरेक्टली आपल्याला डिफरंट फॉर्ममध्ये अजून एक रूल बघितला होता बघा A/B इक्वल टू sin A/sin B. हा एक रूल बघितला होता आपण. त्याच्यानंतर दुसरा होता
बी अपॉन सी इक्वल टू साइन बी अपॉन साइन सी. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजे बघा ए अपॉन बी इक्वल टू साइन ए अपॉन साइन बी आणि बी अपॉन सी इक्वल टू साइन बी अपॉन साइन सी. यालाच आपण असंही लिहू शकतो ए ॲज बी ॲज सी इक्वल टू, किंवा या पद्धतीने साइन ए ॲज साइन बी ॲज साइन सी, साइन सी. ठीक आहे, बघा मग देअरफॉर ए ॲज बी ॲज सी, साइन एची व्हॅल्यू किती आहे, ए दिला आहे 45, देअरफॉर साइन 45 ॲज साइन बीची व्हॅल्यू दिली आहे 60 ॲज सी दिला आहे 75. ठीक आहे, आता या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. 45ची व्हॅल्यू काय आहे, ए ॲज बी ॲज सी 45ची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 1/√2. साइन 45ची व्हॅल्यू आहे 1/√2 ॲज साइन 30ची व्हॅल्यू √3/2 आणि साइन 75ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावा लागेल. ठीक आहे, बघा मग साइन 75ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार बघा. साइन 75 जो आपण 11th फॉर्म्युले बघितले बघा, साइन ए प्लस बीचा म्हणजे 75ची फोड करणार 45 + 30. ठीक आहे, 45 + 30 म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला इथे वापरणार. देअरफॉर साइन 45 + 30 इक्वल टू, साइनचा फॉर्म्युला होता साइन ए कॉस बी म्हणजे कॉस 30 प्लस कॉस बी म्हणजे 30 इंटू साइन ए म्हणजे 45. हा फॉर्म्युला आपण 11th बघितला आहे. ठीक आहे, साइन ए प्लस बीचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बीसाठी. ठीक आहे, म्हणजे बघा काय येईल, इज इक्वल टू साइन 45ची व्हॅल्यू 1/√2 इंटू कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 प्लस कॉस 30ची व्हॅल्यू √3/2. एक मिनटं, इथे कॉस ए आहे, कॉस ए कॉस साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. ठीक आहे, इथे काय येईल मग 45 आणि इथे येईल 30. ठीक आहे, प्लस कॉस 45ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि साइन 30ची व्हॅल्यू 1/2. बघा आता काय येत आहे, सॉरी इथे काहीतरी चुकलं. साइन 45ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 30ची व्हॅल्यू √3/2, कॉस 45ची व्हॅल्यू कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 आणि साइन 30ची व्हॅल्यू 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर बघा सेम आहे, दोघांचा डिनॉमिनेटर 2√2 आहे. ठीक आहे, इथे बघा 1 × √3 म्हणजे √3 आणि 1 × 1 म्हणजे 1. ठीक आहे, म्हणजे बघा आपलं आन्सर आलं साइन 75चा व्हॅल्यू आली 1ला अगोदर लिहितो 1 + √3/2√2 ही आली साइन 75ची व्हॅल्यू. ठीक आहे, लक्षात आला फॉर्म्युला कोणता वापरला आपण, साइन ए प्लस बीचा. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. या फॉर्म्युल्यानुसार एला मानलं 45 आणि बीला मानलं 30 आणि इथे आपण व्हॅल्यू टाकल्या, आपल्याला भेटलं याप्रमाणे आन्सर. ठीक आहे, आता इक्वेशन 1मध्ये या व्हॅल्यू टाकू. इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1ला काय केलं आपण, बिकम्स देअरफॉर ए ॲज बी ॲज सी इक्वल टू 1/√2 ॲज √3/2 ॲज 1 + √3/2√2. ठीक आहे, या आल्या साईडचा रेशो. या पद्धतीने आल्या आपल्या दिलेल्या ट्रायंगलच्या अँगलवरून आपण त्या ट्रायंगलच्या साईडचा रेशो फाइंड केला यूजिंग बाय साइन रूल. आता बघू आपण क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 दिला आहे आपल्याला. इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट साइन b - a/2 इक्वल टू b - a/a cos a/2. आता आपण इथे काय करू,
सुरुवातीला राईट हँड साईड कन्सिडर करू, आर एच एस. ठीक आहे, आर एच एस कन्सिडर करू. आर एच एस दिलेली आपल्याला बी मायनस सी अपॉन ए कॉस ए बाय 2. ठीक आहे, आता बघा आपल्याला माहिती काय काय बाय साइन रूल. साइन रूल काय होता बघा. लास्ट लेक्चरला आपण साइन रूल बघितला होता. काय बघितला होता किंवा आताही लास्ट लेक्चरला लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितला आपण. ए साइन ए इक्वल टू बी साइन बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू के मानला. ठीक आहे, आता बघा जर आपण इथून एची व्हॅल्यू काढली, ए इक्वल टू, ठीक आहे, साइन ए इंटू के होईल म्हणजे के साइन ए, के साइन ए. त्यानंतर बीची व्हॅल्यू काय येईल, के बी इथे मल्टिपल होईल म्हणजे साइन बी, के साइन बी. त्यानंतर सी इक्वल टू काय होईल तर के साइन सी. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू भेटतील. आता ह्या व्हॅल्यू आपण कुठे टाकणार, आर एच एसमध्ये. ठीक आहे, देअरफॉर आर एच एस इक्वल टू बीबद्दल के साइन बी, के साइन बी इंटू मायनस सीबद्दल के साइन सी, के साइन सी आणि अपॉन ए बद्दल के साइन ए, के साइन ए आणि याला इंटू आहे कॉस ए बाय 2, कॉस ए बाय 2. ठीक आहे, बघा आता न्यूमरेटरला के कॉमन काढला म्हणजे काय आलं, साइन बी मायनस साइन सी अपॉन के साइन ए इंटू कॉस ए बाय 2. ठीक आहे, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला ए कॅन्सल झाला. त्यानंतर 11ला हा एक फॉर्म्युला बघितला होता बघा आपण, साइन सी मायनस साइन डी या पद्धतीने फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला काय होता, साइन सी मायनस साइन डीचा, तर तो फॉर्म्युला होता बघा. इथे फॉर्म्युला लिहून देतो मी, साइन सी मायनस साइन डी किंवा डायरेक्टली हेच घेतो मी, साइन बी मायनस साइन सी इक्वल टू 2 टाइम साइन बी मायनस सी, 2 टाइम्स साइन बी मायनस सी अपॉन 2 प्लस इथे इंटू कॉस बी प्लस सी अपॉन 2, बी प्लस सी अपॉन 2. या पद्धतीने आपण लास्ट इयरला हा असा फॉर्म्युला आपण शिकलेला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्याचा आपण यूज करू कुठे, इथे साइन बी मायनस सीसाठी. ठीक आहे, याला ब्रॅकेट टाकतो मी, इज इक्वल टू, मग इथे आलं 2 टाइम साइन बी मायनस सी अपॉन 2 इंटू कॉस बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन ए आणि इथे इंटू कॉस ए बाय 2. ठीक आहे, लास्ट इयरला आपण डायरेक्टली याच्याबद्दल पण व्हॅल्यू फाइंड केलेली होती. याच्याबद्दल सुद्धा डायरेक्ट आपण व्हॅल्यू फाइंड केलेली होती, पण इथे मी परत एकदा सॉल्व करून देतो बघा. आता लास्ट इयरला आपण बघितलं होतं की ट्रायंगलच्या तिघही साईडची बेरीज जर 180 असेल म्हणजे असतेच हां, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180. ठीक आहे, आपल्याला बी प्लस सी दिला आहे बरोबर आहे. बी प्लस सी किती आला मग 180 मायनस ए, 180 मायनस ए. मग आता बी प्लस सी हा काय आला 180 म्हणजे ते आपण पाय घेऊ. ठीक आहे, पाय मायनस ए. ठीक आहे, बी प्लस सी म्हणजेच पाय मायनस ए. इथे बघा बी प्लस सी अपॉन 2 आहे म्हणजे दोघी साईडला आपण 2ने डिवाईड करू. देअरफॉर बी प्लस सी अपॉन 2 इक्वल टू, इथे पण आला, इथे बीला सेपरेट पाय बाय 2 घेऊ, पायला सेपरेट पाय बाय 2 आणि एलाही सेपरेट पाय बाय 2. थोडक्यात डिनॉमिनेटर सेपरेट केला. ठीक आहे, बघा आता काय झालं, बी प्लस सी अपॉन 2 बद्दल आपण काय टाकणार, पाय बाय 2 मायनस ए बाय 2 कुठे, इथे. म्हणजे बघा कॉस बी प्लस सी म्हणजेच काय तर कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2 बरोबर आहे.
आणि π/2 असल्यामुळं कॉसचा काय झाला साईन, कॉसचा झाला साईन. आणि क्वाड्रंट कोणता आला हा π/2 मायनस आहे म्हणजे क्वाड्रंट आला फर्स्टमध्ये कॉस काय असतो पॉझिटिव्ह म्हणजे इथे येणार पॉझिटिव्ह. आणि हा आला a/2 कोणाबद्दल तर कॉस b+c/2 बद्दल व्हॅल्यू टाकणार काय साईन a/2. ठीक आहे, बघा मग काय येतं आता आपण इथे ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकू. देअरफॉर किंवा इज इक्वल टू 2 sin b-c/2 2 sin b-c/2 cos b+c/2 बद्दल sin a/2 इंटू sin a/2 याला डिवाइड किती आहे sin a आणि इथे इंटू बघा इथे इंटू आहे cos a/2 आता थोडीशी रिअरेंजमेंट करू आपण. हा 2 इथे घेऊ बघा म्हणजे उरलं काय sin b-c/2 इंटू हा 2 इथे घेतला 2 टाइम sin a/2 इंटू cos a/2 होल डिवाइड sin a. बघा इथे फॉर्म्युला भेटला 2 sin a/2 cos a/2 म्हणजे 2 sin cos आणि 2 sin cosचा फॉर्म्युला काय आहे sin टॉईस आहे बरोबर आहे. इथे फॉर्म्युला लिहून देतो वाटलंच तर मी सिन्स 2 sin थिटा किंवा टू sin थिटासाठी फॉर्म्युला आहे sin थिटासाठी फॉर्म्युला आहे टॉईस डबल अँगल फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो. इथे आपण हाफ अँगल फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून देतो किंवा डबल अँगल फॉर्म्युलेस लिहून देतो. sin 2 थिटा इक्वल टू 2 टाइम्स sin थिटा cos थिटा 2 sin थिटा cos थिटा. आपण इथे फक्त कोणता वापरणार आहे हाफ. ठीक आहे, म्हणजे कसं येईल इज इक्वल टू sin b-c/2 इंटू याच्याबद्दल काय येईल sin a. आपणला सुद्धा काय आलं sin a गेट कॅन्सल म्हणजे उरलं काय sin b-c/2. ठीक आहे, आपण सॉल्व करत होतो कोणासाठी RHSसाठी बघा आणि भेटलं कोण LHS sin b-c/2 भेटलं कोण LHS. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला भेटलं RHS इक्वल टू LHS इक्वल टू झालं LHS हेन्स प्रूव्ह. लक्षात आलं काय केलं बघा परत एकदा सांगतो. आपल्याला sin b-c/2 इक्वल टू प्रूव्ह करायचं होतं b-c/a cos a/2. आपण साइन रूल वापरला. साइन रूल a sin a इक्वल टू b sin b इक्वल टू c sin c इक्वल टू k. इथून ABCच्या व्हॅल्यू फाइंड केल्या बरोबर आहे. ABCच्या व्हॅल्यूवरून काय फाइंड केलं इथे टाकल्या कुठे RHSला. बघा RHSला काय केलं b बद्दल व्हॅल्यू टाकली c बद्दल टाकली a बद्दल टाकली. ठीक आहे, इथून k कॉमन घेतला k गेट कॅन्सल झाला. ठीक आहे, इथे sin b मायनस sin cचा फॉर्म्युला काय 2 टाइम्स sin b-c इंटू sin b/b+2/2. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय केलं हा जो b+c/2 होता याच्याबद्दल बघा या पद्धतीने आपण फॉर्म्युला वापरला आणि cos b+c/2 बद्दल दाखवलं काय sin a/2. ठीक आहे, त्यानंतर sin a/2 इथे घेतला हा 2 इथे आणला बघा इथे आणल्यानंतर2 sin a/2 cos a/2 बद्दल आपल्याला भेटला sin a. ठीक आहे, आणि sin a गेट कॅन्सल झाले आणि भेटला आपल्याला RHS. ठीक आहे, सिंपल आहे बघा बघून घ्या. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 6 दिला आहे विथ विज्युअल नोटेशन प्रूव्ह दॅट 2a sin² c/2 प्लस c sin² a/2 इक्वल टू a मायनस b प्लस c. ठीक आहे, हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, बघू मग काय होतं आहे. बघा 2 टाइम हा ए मी बाहेर घेतो ब्रॅकेटच्या बाहेर. आता इथे फॉर्म्युला वापरतो कोणता फॉर्म्युला 1 मायनस cos c/2 1 मायनस cos c/2.
प्लस इथे पण सीला ब्रॅकेटच्या बाहेर टाकतो आणि इथे पण येईल 1 मायनस कॉस ए अपॉन 2. फॉर्म्युला कोणता वापरला बघा, आपण कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला बघितला होता. कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. इथे फक्त हाफ अँगल आहे बघा, जसं की हा 1 इकडे येऊन हा जो -2 साइन स्क्वेअर थिटा आहे तो या बाजूला येऊन काय होणार +2 साइन स्क्वेअर थिटा. इकडे ऑलरेडी प्लस कॉस 2 थिटा जो आहे तो राईटला येऊन होणार मायनस, म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा. ठीक आहे, आणि जो 2 होता तो कुठे येईल डिवाइडला. ठीक आहे, हा 2 जो इंटू आहे तो कुठे येणार डिवाइडला, म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. बघा फक्त प्रॉब्लेम काय आहे आता, इथे जो आहे ना साइन स्क्वेअर c/2 म्हणजे हाफ अँगल आहे, आपण डबल अँगल घेतलेला आहे बरोबर आहे. फक्त तिथे काय करायचं हाफ, म्हणजे इथे जर θ/2 केला तर इथं काय येईल थिटा येईल. ओके, हा झाला आपला हाफ अँगल फॉर्म्युला. हे दोघी फॉर्म्युले म्हणजे एकच फॉर्म्युला आपण काय केला 2 ठिकाणी यूज केलेला आहे. ठीक आहे, बघा काय भेटतं आहे मग, हा 2 जेव्हा आपण आतमध्ये मल्टिपल करू, 2 जेव्हा आतमध्ये मल्टिपल करू तेव्हा काय होईल 2 टू गेट काय होतील, दोघी ब्रॅकेटला 2ने मल्टिपल केले 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे उरतं काय a इंटू 1 मायनस कॉस सी बरोबर आहे, प्लस c इंटू 1 मायनस कॉस ए. ठीक आहे, इथे लक्षात 2 टू काय झाले कॅन्सल. आता या एने ब्रॅकेटमध्ये मल्टिपल करू आपण. बघा एने जेव्हा ब्रॅकेटमध्ये मल्टिपल करणार तेव्हा आपल्याला भेटेल इज इक्वल टू a मायनस ए कॉस सी. ठीक आहे, प्लस सी छोटा c मायनस सी कॉस ए. ठीक आहे, इज इक्वल टू हा a आणि c हे सेपरेट केले म्हणजे a प्लस सी. ठीक आहे, इथं मायनस मायनस कॉमन घेतला, उरलं कोण ए कॉस सी आणि इथून मायनस कॉमन गेला म्हणजे प्लस सी कॉस ए. ओके, लक्षात येत आहे. ए प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये टाकले, इथून मायनस कॉमन घेतला, ए कॉस सी इथे आला. ठीक आहे, नंतर सी कॉस ए इथे घेतला. ठीक आहे, आणि बाय प्रोजेक्शन रूल याची व्हॅल्यू काय आहे बी. बाय प्रोजेक्शन रूल काय सांगतो बी इक्वल टू ए कॉस सी, किंवा प्रोजेक्शन रूल लिहिताना आपण असं लिहिलं होतं सी कॉस ए प्लस ए कॉस सी. ठीक आहे, फक्त इथे काय केलं आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीनुसार. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला पाहिजे काय होतं ए मायनस बी प्लस सी, हा जो मायनस बी हा फक्त काय करायचा आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी वापरून मध्ये टाकायचा आहे. इज इक्वल टू RHS. ठीक आहे, आपण LHS कन्सिडर केली आणि प्रूव्ह केलं RHS. इथे लक्षात काय केलं बघा, ए साइन स्क्वेअर c/2 प्लस सी साइन स्क्वेअर a/2 हा LHS आपल्याला दिलेला होता. इथे आपण साइन स्क्वेअर c/2 बद्दल हा फॉर्म्युला वापरला बघा, हाफ अँगल फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस ट्वाइस थिटा अपॉन 2 कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे काय आलं इथे 2 टू गेट कॅन्सल झाले, सॉरी हे जे 2 होते हे 2 काय झाले कॅन्सल, म्हणजे उरलं काय ए 1 मायनस कॉस सी प्लस सी 1 मायनस कॉस ए. आणि फक्त ब्रॅकेट सॉल्व केले बघा, फक्त काय केला ब्रॅकेट सॉल्व केला आणि ए प्लस सीला सेपरेट केलं, या दोघांमधून मायनस कॉमन घेतला आणि त्याच्याबद्दल भेटला आपल्याला प्रोजेक्शन रूल. एकदम छोटं आणि सिंपल एक्झाम्पल होतं. क्वेश्चन नंबर 6 दिला आहे, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट a क्यूब साइन b मायनस सी प्लस b क्यूब साइन c मायनस ए प्लस c क्यूब साइन a मायनस b इक्वल टू 0. ठीक आहे, इथे काय करणार आहे आपण बाय युजिंग साइन रूल वापरू. बघा तर साइन रूल आपल्याला माहिती आहे काय, साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, हा रूल आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, बघा इथून आपण आता प्रत्येक ट्रिग्नोमेट्रीची व्हॅल्यू काढू. म्हणजे कसं साइन ए इक्वल टू येईल ए इंटू के म्हणजे ए के,
त्यानंतर साईन बी येईल इक्वल टू बी इंटू के आणि लास्ट साईन सी काय येईल सी इंटू के सी के. ठीक आहे. बघा आता इथे प्रत्येक ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरू. ठीक आहे. अगोदर एक एक सॉल्व करू. याच्यासाठी नाव ए क्यूब साइन बी मायनस सी इक्वल टू काय येईल बघा ए क्यूब इथे ए मायनस बीचा फॉर्म्युला साइन ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे काय येईल साइन बी इंटू कॉस सी मायनस कॉस बी इंटू साइन सी. ठीक आहे. बघा इथे आपण व्हॅल्यू पुट करू. ए क्यूब इक्वल टू साइन बी ऐवजी आपण टाकणार बी के साइन बी ऐवजी टाकणार बी के कॉस सी ॲज इट इज मायनस कॉस बी आणि साइन सी ऐवजी टाकणार सी के. ठीक आहे. आता आपल्याला कॉस रूल माहिती आहे. कॉस रूलनुसार कोसाइन रूलनुसार काय सांगतो कोसाइन रूल 3 रूल आहे कोसाइनचे. ठीक आहे. त्यापैकी मी एक रूल लिहितो. हा आहे आपला कोसाइन रूल. ठीक आहे. आता बघा या कोसाइन रूलचा यूज करून आपण इथे व्हॅल्यू टाकू. कोसाइनचा यूज करून काय करू इथे व्हॅल्यू टाकू म्हणजे काय येईल बघा ए क्यूब साइन बी मायनस सी हा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. ए क्यूब साइन बी मायनस सी इक्वल टू काय येईल ए क्यूब ॲज इट इज. ठीक आहे. बघा आता हा बी के इथून समजा आपण एक स्टेप अजून एक्स्ट्रा घेऊ. काय केला कॉमन काढू. के बाहेर आला. ठीक आहे. के बाहेर आला आणि एक ए मी आतमध्ये घेतला म्हणजे बाहेर राहिला ए क्यूब सॉरी ए स्क्वेअर. ए केला आतमध्ये घेतो म्हणजे बाहेर राहिला ए स्क्वेअर म्हणजे आतमध्ये काय आला इथं बी आहे आणि एक ए मध्ये आला म्हणजे ए बी झाला. ओके. बघा इथे काय येईल मग कॉस सी हा रूल वापरून. आता इथून जर आपण कॉस सीची व्हॅल्यू जर काढली तर काय भेटते बघा हा कॉस सीची जर व्हॅल्यू काढली तर इथे आपल्याला भेटतं आहे की बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टॉईस बी सी. ठीक आहे. बरोबर आहे. त्यानंतर इथे मायनस कॉस बी. आता इथं एक ए आपण ऑलरेडी आतमध्ये घेतला आहे म्हणजे ए सी झाला. केला कॉमन काढलेला आहे पण म्हणजे इथे आला ए सी. कॉस बीबद्दल काय येईल सेम कोसाइन रूल वापरू. ठीक आहे. आता इथे बी आहे म्हणून बी इथे बी येईल म्हणजे इथं कोण येईल ए सी येईल म्हणजे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टॉईस ए सी. ठीक आहे. या पद्धतीने येईल. ओके. बघा आता इथे कोण येईल कोणत्या रूलसाठी आहे कॉस सीसाठी म्हणजे इथं काय येईल ए प्लस बी येईल सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कोसाइन सीचा रूल बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस इथे सी आहे ना मग इथे सी येईल. ओके. इथे बी आहे इथे बी ए बरोबर आहे. ओके. इथे पण काय येईल टॉईस ए बी. हे ए बी गेट कॅन्सल ए सी गेट कॅन्सल. बघा काय उरलं आता आपल्याकडे शिल्लक राहिलं इथे राहिला के ए स्क्वेअर आतमध्ये बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टॉईस ए सॉरी टू मायनस. ठीक आहे. मायनस काय आता हा मायनस ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू आपण. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये आल्यावर काय होईल मायनस प्लसचा मायनस मायनसचा प्लस अपॉन 2. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम आहे बाहेर काढू त्यांना म्हणजे बाहेर येईल के अपॉन 2 ए स्क्वेअर के अपॉन 2 ए स्क्वेअर. आतमध्ये बघा काय उरलं सॉरी के अपॉन 2 आतमध्ये उरलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा इथे
ए स्क्वेअर आहे मायनस इथे आहे प्लस म्हणजे दोघे झाले कॅन्सल. इथे बी स्क्वेअर प्लस इथेही प्लस म्हणजे ट्वाईस बी स्क्वेअर. ठीक आहे. नंतर इथं मायनस सी स्क्वेअर इथे मायनस सी स्क्वेअर म्हणजे मायनस 2c स्क्वेअर. ओके. बघा दोघांमधून 2 कॉमन काढला, इथं अपॉनला 2 आहे म्हणजे 2 काय होणार कॅन्सल म्हणजे उरलं बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ही कसली व्हॅल्यू आली ए क्यूब मायनस साईन बी सीची. ठीक आहे. कसली व्हॅल्यू आली ही ए क्यूब मायनस साईन बी सीची. देअरफॉर ए क्यूब साईन बी मायनस सीची व्हॅल्यू आली इज इक्वल टू के ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. इथून 2 2 कॅन्सल झाले. ही आली आपली व्हॅल्यू कोणाची ए क्यूब मायनस साईन बी सीची. सिमिलरली काय इथून आपण बी क्यूब साईन सी मायनस एची व्हॅल्यू काढू शकतो. बी क्यूब साईन सी मायनस ए इक्वल टू बघा दोघांना फक्त कम्पेअर करायचं आहे. के इथं क्यूब होता इथं स्क्वेअर आला, इथं बी क्यूब आहे इथं स्क्वेअर येईल बी स्क्वेअर. ठीक आहे. आतमध्ये इथे ए आला इथं बी सी, इथं बी आला म्हणजे इथं सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर सी क्यूब हां साईन ए मायनस बी इक्वल टू इथं सी क्यूब होता इथं सी स्क्वेअर येईल. ठीक आहे. इथं ए बी आहे तर इथं पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येईल या पद्धतीने. ठीक आहे. आता हे तिघंही इक्वेशन काय करायचे ॲड बरोबर ना. हे बघा हे तिघं इक्वेशन 1 2 3 तिघांची काय करायचे ॲडिशन. देअरफॉर ए क्यूब साईन बी मायनस सी प्लस बी क्यूब साईन सी मायनस ए प्लस सी क्यूब साईन ए मायनस बी इक्वल टू. ठीक आहे. पहिल्याची व्हॅल्यू बघा के ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस के बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस के सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. तिघांमध्ये कॉमन कोण आहे के, तिघांमध्ये कॉमन आला के तो काढला कॉमन. नंतर एने आतमध्ये मल्टिपल केलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बीने आतमध्ये मल्टिपल केलं बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस एला अगोदर लिहितो ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे. पुढे प्लस के कॉमन काढला आहे आपण सीने आतमध्ये मल्टिपल केलं म्हणजे ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर. बघा हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल मायनस प्लस कॅन्सल. बघा उरलं काय के इंटू 0 म्हणजेच 0. ठीक आहे. म्हणजे आपला काय आला दिलेला आन्सर 0. हेन्स प्रूव्ह.